ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, त्यांनी दिल्ली गाठली आणि लोकसभा अध्यक्षांना आपण वेगळा गट स्थापन करत असल्याचं पत्र दिलं। तशी महाराष्ट्राला या सगळ्याची चाहूल होतीच, पण ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आणि अनिल देसाई सोडता सगळे खासदार फुटतील अशा सगळीकडे चर्चा होत्या। तशी अनेकांना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी शंका होती, पण झालं उलटच। निंबाळकर बंडखोर गटात सामील झाले, पण नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे चक्क ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले। सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी खरं तर शिवसेनेच्या खासदारांना अनेक ऑफर्स होत्या। मग प्रश्न असा पडतो की राजाभाऊंना या ऑफर्स नव्हत्या का? राजाभाऊंना सत्तेबरोबर जायचं नव्हतं का? ठाकरेंवरच्या ज्या नाराजीतून इतर खासदारांनी बंड केलं, ती नाराजी वाजेंमध्ये का नाहीये? पक्षाने त्यांना आजवर काय काय दिलंय? कशी राहिलीये वाजेंची आजवरची कारकीर्द? अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतंय ते पाहून त्यांनी दाखवलेल्या निष्ठेला म्हणावं तरी काय? त्यांची पक्षनिष्ठा शाबूत राहण्याला अशा काय गोष्टी कारणीभूत आहेत, सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। ऑपरेशन टायगर होणार अशा चर्चा गेल्या साधारण 2-3 महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरूच होत्या आणि आता ते वास्तवात उतरताना दिसतंय। ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत। 2/3 इतका हा आकडा असल्यानं त्याच्या पूर्णतेविषयी आता तशी काही शंकाच नाहीये। पण या 9 पैकी कोणते खासदार शिंदे गटात जाणार नव्हते, तर ते म्हणजे अरविंद सावंत आणि अनिल देसाई। तर इतर 7 खासदार एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याचं बोललं जात होतं। ओमराजे निंबाळकरांवर मी म्हटलं तसं शंका घेतल्या जात होत्या, पण आता हे ओमराजेही शिंदेंच्या गोटात जाणार आहेत। पण या सगळ्यात एक अनपेक्षित घडलं, ते म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे मात्र कोणाच्या ध्यानी मनी नसताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले। हे झालं कसं हे समजून घेण्याआधी आपण त्यांची जराशी पार्श्वभूमी पाहूया। राजाभाऊ वाजे हे तसे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे आहेत। त्यांचं घराणं 3 पिढ्यांपासून राजकारणात आहे। मूळचं विडी कारखान्यात काम करण्यासाठी सिन्नरला स्थलांतरित झालेलं हे घराणं आपल्या कर्तृत्वानं पुढे गेलं। राजाभाऊंचे आजोबा शंकरराव हे 1967 ते 1972 मध्ये काँग्रेसचे आमदार होते। यशवंतराव चव्हाणांना मानणारे ते होते। शरद पवारांशी त्यांचे चांगले संबंध होते। त्यांच्या पत्नी म्हणजेच राजाभाऊंच्या आजी या सिन्नरच्या नगराध्यक्ष राहिल्या होत्या। त्याही एका अशा काळात ज्या काळात आरक्षण नव्हतं आणि महिला नगराध्यक्ष असणंही फार दुर्मिळ होतं। तसंच राजाभाऊंच्या आणखी एक चुलत आजी या देखील आमदार होत्या। नंतर या कुटुंबानं शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यावर त्या पक्षामध्ये प्रवेश केला। राजाभाऊंचे वडील प्रकाश वाजे हे राजकारणात सक्रिय झाले, पण दुर्दैवानं त्यांना कधी आमदार होता आलं नाही। 2009ला प्रकाश वाजे सिन्नरमधून उभे राहिले, पण त्यांचा माणिकराव कोकाटेंनी पराभव केला। खरं म्हणजे मधल्या काळात या वाजे घराण्याचं जे वर्चस्व आहे ते कमालीचं घसरलं होतं आणि माणिकराव कोकाटेंसारखा चेहरा सिन्नरचं नेतृत्व करत होता। 2014ला प्रकाश वाजेंचे चिरंजीव असणाऱ्या या राजाभाऊ वाजेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली। त्यावेळी आपल्याला तिकीट कोणी देईल की नाही अशा विचारात असणाऱ्या त्यांना उद्धव ठाकरेंनी म्हणजेच शिवसेनेनं तिकीट दिलं। माणिकराव कोकाटे आणि राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत झाली आणि राजाभाऊ वाजे त्यात निवडूनही आले। आता निश्चितच त्यांना उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेबद्दल आदर हा असणारच। त्यानंतर 2019ला पुन्हा विधानसभा निवडणुका लागल्या, त्यात मात्र राजाभाऊ वाजेंना कोकाटेंकडून पराभव स्वीकारावा लागला। माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्रीही झाले। राजाभाऊ मात्र पराभवानं हार न मानता आपलं काम करतच राहिले। मध्यंतरी त्यांच्या शिवसेनेत फूट पडली। राजाभाऊ हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहिले। 2024च्या सिन्नर विधानसभेची त्यांनी तयारी सुरू केली, पण 2024 मध्ये लागलेल्या लोकसभा निवडणुकीत अचानक मातोश्रीवरून वाजेंना चक्क नाशिकमधून लोकसभा लढण्याचे संकेत आले। वाजेंसाठी ही गोष्ट मोठी होती। ते कामाला लागले। त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला। महायुतीची ताकद आणि 2 वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसेंचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं, तरी राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले। त्यामुळे शिवसेनेनं दिलेल्या या संधीमुळे त्यांचं एक चांगलं कमबॅकच झालं नाही, तर एका अर्थी उत्कर्षच झाला असं आपण म्हणूया। नाशिक सारख्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांना लोकसभेत करण्याची संधी मिळाली। आता ही झाली त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द। यातूनच त्यांच्या ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा साधारण अंदाज येतो। त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिली तर असंच दिसतं की मातोश्रीनं त्यांच्यावर 2दा चांगलाच विश्वास टाकला। त्यात उद्धव ठाकरे तर होतेच, पण संजय राऊत यांचे देखील राजाभाऊंशी निकटचे संबंध असल्याचं सांगितलं जातं आणि आता याच विश्वासाला त्यांनी तडा जाऊ दिला नाही असं दिसतंय।
दुसरीकडे पाहायचं तर राजाभाऊ किंवा त्यांचं कुटुंब हे त्या भागातलं तसं एक साधं कुटुंब आहे. साखर कारखाने, शिक्षण संस्था, मोठमोठ्या कंपन्या, भाग भांडवल त्यांचं नाही आहे. बाकी 60 एकर शेती, एक पेट्रोल पंप आणि 2-3 घरं त्यांच्याकडे असल्याचं कळतंय. त्यांच्यातला साधेपणा, जनसंपर्क, कधीही लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची तयारी, यामुळे त्यांना इथली लोक निवडून देतात असं म्हटलं जातं. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून किंवा मोठ्या शक्तींकडून एरवी सोबत येण्यासाठी ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या दाखवला जाणारा भीतीचा मुद्दा त्यांच्या बाबतीत नसावा असं दिसतंय. पण मग मनातला पुढचा प्रश्न म्हणजे आता त्यांना ऑफर होती का? तर हो, राजाभाऊ वाजे हे याविषयी काही बोलत नसले तरी त्यांच्या वडिलांनी म्हणजेच प्रकाश वाजेंनी मात्र पत्रकारांशी बोलताना आम्हाला ऑफर होती, यापूर्वीही आली होती, तसंच ठाण्यातील काही अज्ञात लोक परवाच इथं आली होती, ती शिंदेंची होती आणि तुमच्या भागाला 100 कोटींचा विकास निधी मंजूर करू, आमच्याबरोबर या असं म्हणत होती, असं प्रकाश वाजे म्हणालेत. मात्र त्यांनी या ऑफरला साफ नकार दिला. दोघं पितापुत्रांचं बोलणं झालं आणि दोघांनीही ठरवलं की आपण उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहायचं. राजाभाऊ वाजेंना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते भावूक झाले आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी कधीच गद्दारी करणार नाही असंही म्हणाले. त्यामुळे राजाभाऊ या सगळ्याकडे फार भावनिकदृष्ट्या बघतायत की काय असंही वाटतंय आणि याच त्यांच्या निष्ठेची दखल घेतली जात असून त्यांच्या चर्चा महाराष्ट्रभर होत आहेत. वडिलांचा शब्द मानणारा मुलगा म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. एकीकडे जे खासदार शिंदेंच्या सोबत जाणार आहेत त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्ते चिडलेत, त्यांचे पुतळे जाळत आहेत. तिथेच नाशिक आणि सिन्नरमध्ये चक्क वाजेंचे अनेक फ्लेक्स लागतात आणि त्यात आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुम्हाला निवडून दिल्याचा अभिमान आहे असं लिहिलेलं आहे. जनतेकडून होणारं त्यांचं कौतुक अशा पद्धतीनं वाढतंय. तुम्हाला काय वाटतं, राजाभाऊंनी घेतलेला हा जो निर्णय तो योग्य आहे की अयोग्य आहे? आजच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात जे होतंय त्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ वाजेंची निष्ठा खरोखर वाखाणण्याजोगी आहे का? आणि आज दाखवलेल्या या निष्ठेचं त्यांना खरंच भविष्यात फळ मिळेल की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.